जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हळूहळू पुढे सरकत आहे आणि आज निमगाव केतकी या ठिकाणी मुक्कामी संध्याकाळी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दाखल होणार आहे. आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे हेच तुकाराम संस्थांच्या वतीने स्वयंसेवकांसाठी असेल वारकऱ्यांसाठी जेवण बनवण्याचे काम सुरू आणि मोठ्या संख्येने इथे महिला वारकरी आहेत त्या आता स्वयंपाक करण्यामध्ये मग्न आहेत आणि ही सेवा ते देहूपासून अखंडितपणे करत आहेत. सर्वजणी वारीचा आनंद घेत ह्या स्वयंपाक करण्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण काही महिला वारकरी आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. काय भावना आहेत त्यांच्या, कशा प्रकारे त्या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत, काय आनंद आणि किती वर्षापासून त्या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार. माऊली रामकृष्ण हरी, किती वर्षापासून वारीत येतात? 30 वर्षापासून वारी करते. आता 30 वर्ष आहे. पण आनंद आहे वारीत आल्यावर. चांगलं सुख भेटतं, चांगलं चालायला भेटतं, बोलते चांगली माणसं आहेत, चांगले हा संतांची ओळख होती. अजून एक विशेष म्हणजे तुम्ही संस्थांची जी भोजनाची व्यवस्था आहे त्याच्यामध्ये स्वयंपाक करण्याची संधी भेटते, याच्याबद्दल काय वाटतं? ह्याच्याबद्दल सेवा आहे, सेवा करण्यात आनंद वाटतो. हा आनंद कसा आहे म्हणजे वारीत चालणं वेगळं पण संस्थांच्या वतीने जेवण तयार करून ते भाविकांना वारकऱ्यांना याच्यात आनंद कसा? आनंद आहे ना. मग सगळ्यांना आपण चाललं नाही तरी आम्ही तिथून येऊन स्वयंपाक करतो. मग वारकऱ्यांना तेवढंच विसावा भेटतो. आल्यावर बसतात मग आम्ही त्यावर स्वयंपाक करतो. कुठून आलात? चाकण. आमचा मालक किती वर्षापासून म्हणजे तुम्ही वारी 95 सालापासून. 95 न चुकता वारी केली. हा. आता पुढचं काय सांगता नाही. वारीमध्ये घरची आठवण येत नाही? नाही नाही नाही, आठवण नाहीत, काय नाही, काहीच नाही. नाही. माऊली काय सांगाल तुम्ही किती वर्षापासून वारी करता? 10 वर्षे. 10 वर्ष. हा. काय वारी झाल्यावर काय नाही, वारीत ही छंद आहे देवाचा. काय भेटतं वारी झालं? वारीत आनंद भेटतो तुकाराम महाराजाचा. तुम्ही ते काय करता? आता स्वयंपाक करतोय महाराजासनी. महाराजांनी महाराजांनी स्वयंपाक करून घालण्यात काय आनंद आहे? आनंद ह्यातच सोळा सगळा आहे, कुठंच नाही. मी पंढरपूरनं आली, वाडी कुरवली. पंढरपूरनं आला ह्या सोहळ्यामध्ये सोहळ्यामध्ये सहभागी झाली. चालतोय काय, स्वयंपाक करू लागतोय काय, निम्या अर्ध्यात नाही. नक्कीच. आपण अजून काही एक ज्येष्ठ महिला आजी आहेत. आजी काय सांगाल किती वर्षापासून वारी करतात? 15. कुठून आला? पंढरपूर पैसे बोस म्हणून गाव आहे तिथनं. तिथून आला. 15 वर्षापासून वारीमध्ये येतात. काय वाटतं कशासाठी? काय नाही, नुसतं संत सोकोबाई सारखं. कशासाठी करायचं? आनंदासाठी. आनंद निसता. आपण चालत बिलत पायी दुखत काय दुखत नाही, काय दुखत नाही. ते चप्पल नेल्या पतूर बिन चिपली जायला. घरी आराम करायचा. काय करायचं आरामाला? इकडे आराम कसला आहे, तिकडे काय करायचं आराम? हे मान तरी झटे घेण्यापाहिजे, इथं झटे घेतलेलं चांगलं. काय उठवायला काय साकडे घालणार? काय सुधूक साकडं नाही, नुसतं नीट आण. एवढंच महाग. बाकी काय पोटाला तर काय ना कमीच नाही वाटत. निसता गजरण आनंद. एकटे दिवस आलो कवा जीवाला नाही, दुखणं नाही, काय नाही, काय नाही, निसता गजर आनंद निसता. घरची माणसं आहेत का नाही याचं ध्यान सुधूक नाही. माणसं 3 बाऱ्या मै साठली तर 3 आठवड्याने मशीन धार दिली. 6 महिने पुण्याला. एखाद्या अभंगाचं एखादं कडू ऐकू येते. आषाढी कार्तिकीला संत येत्याती देवा तुझ्या दर्शनाला. संत येत्याती तुझ्या दर्शनाला. सुद नाही तुझी बाहुना देव कोठे आहे सांगना. सुद नाही तुझी बाहुना देव कोठे आहे सांगना. तुकाराम 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 तुकाराम. कपाळी केसरी गंध कपाळी केसरी गंध. भजन करीतो रात्रंदिन भजन करीतो रात्रंदिन. सुद नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. सुद नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. तुकारामाने लिवले अभंग तुकारामाने लिवले अभंग. जीवनाचं केले कल्याण जीवनाचं केले कल्याण. जगाचं केले कल्याण. सुद नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. छान. माऊली तुम्ही काय सांगाल? कुठून आलात?
मी मुंबईवरून आले. किती वारी आहे माझी 32 वारी चालू आहे माझी. काय भेटतंय वारीच्या माध्यमातून? वारीच्या माध्यमातून खूप आनंद वाटतोय आणि उत्सव वाटतोय. असं वाटतंय की देवाच्या जवळून कुठं जावं नाही आल्यावर. अशीच वारी वर्षभर चालत राहा. अशीच वारी वर्षभर चालत असावं, म्हणजे असा थकवा येत नाही, काही असं जाणवत नाही की कुठं दुःख आहे का सुख आहे म्हणून असं काहीच वाटत नाही. काय मागणार आहे विठुरायाला भेटून? काहीच नाही, खाली फक्त आम्ही जाणार, देवाला भेटणार, देवाची मजा बघणार, देवासंग ते आम्ही बोलणार, देव आमच्या संग बोलणार, नाचणार आम्ही, बस एवढंच. दिवशी नाचली. नक्कीच देवाला भेटणार, देवाच्या सानिध्यात जाणार, देवाबरोबर मंत्रमुग्ध होणार, एवढ्याच भावना ह्या वारकऱ्यांच्या आहेत. माऊली काय सांगाल, तुमच्या काय भावना आहेत वारीच्या प्रती? ना म्हणजे कसं, ह्या वाटाने जो आनंद मिळतो तो घरी आनंद नाही मिळत. ह्या वाटाने जे सुख आहे ते घरी नाही मिळत. किती वर्षापासून वारी करताय? मी 2006 पासून करते. काय वारीतून काय मिळते? लय आनंद आहे ह्या वारीत. मी घरी राहिलं ना तर असं वाटतं की कधी मी जाईन पांडुरंगाला डोळं भरून पाहिन, असं हे होतं. मला पुढचं काही बोलूच हे होत नाही, केवढा आनंद मिळतो ह्या वारीला. नक्कीच तुम्हाला ते वारीत आता अश्रू आलेले आहेत. हा हा, लय सुख आहे याच्या इतकं दुसरं सुखच नाही कुठं. किती घरचं संसार असू द्या, मुलं बाळा असू द्या, खाय असू द्या, त्याच्यात काही सुख नाही. पण इथं जे समाधान मिळतं आत्म्याला तसं कुठंच नाही मिळणार. ह्या समाधानाशिवाय एवढीच मागणी आहे की पांडुरंगा जोवर माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुझ्या भेटीला मला प्रत्येक वारीला बोलव, हेच मागणी आहे त्याच्यापाशी, दुसरं काही नाही. नक्कीच आपण पाहिलं भावना अश्रू दाटून आल्या, त्यांच्या भावना ऐकताना नक्की अश्रू दाटून आले. माऊली काय सांगाल, काय करताय? बघा, आम्ही वारीला गेलो ना तर आम्हाला एकदम आनंद भरपूर येतो. घरामध्ये बसायला मन नाही लागत. असं वाटतं इथं जावं, कधी जावं तिकडं, कधी नाही असं वाटतंय. आणि घरामध्ये बसलं तर कसलंच मन नाही लागत. आणि इथं आलं तर असं वाटतंय की दिवस कुठं गेला कुठं नाही ते पत्ता लागत नाही. आणि आनंद एवढा येतो की सांगायची सोयच नाही. असं वाटतंय की रात्रंदिवस यातच राहून जावं. कुठं आलात तुम्ही? मुंबईवरून. मुंबईवरून. हां. किती वारी आहे तुमची? आमची ही 6वी वारी. हां. काय वारीतून काय मिळतं? आनंद भेटतो सगळ्यात जास्त म्हणलं तर. काय मागणार आहे करायला? आम्ही देवाला काहीच माग, फक्त आमचं शरीर चांगलं राहते, तुझी वारी करायला आम्हाला भेटू इथे दे. काय करता वारीमध्ये? आम्ही वारीमध्ये चलत येतो, ही चपात्या बनवतो, काय दुसरं असलं तर काम, कधी पाय दुखायला तर गाडीत बसतो, सगळं करतो आम्ही असं. ठीक आहे, वारीमध्ये चालण्याचा आनंद वेगळा आहे, परंतु तुम्हाला एक वेगळीच सेवा करायची संधी भेटते. वारीकरी आहे जे माऊलींची सेवा करतात, हां. त्यांना रोज स्वयंपाक करून खायला घालायची संधी भेटते. हो, याच्यामध्ये काय आनंद येतो, एकदम आनंद येतो. असं वाटतं आपण आपल्या हाताने जर पुण्य नाही करणं झालं तर हे कष्ट करून आपण जर खाऊ घालतो ना त्यातच आपल्याला पुण्य भेटतं. यासाठी आम्हाला आनंद येतो सगळ्या गोष्टीवरती. सगळं चांगला आनंद वाटतं. असं वाटतं की घरी जायलाच नको, असंच असं इथं नाही तर अजून दुसरीकडे कुठेतरी फिरत राहावं, पण वारीतच फिरावं असं वाटतं. घरी जायला मन नाही होत आम्हाला. नक्कीच घरी जाण्यासाठी देखील मन होत नाही. अनेक माऊली आहेत आपल्यासोबत. का माऊली काय सांगाल, काय करताय? काय चपात्या लागतो या. कुठून आलाय? आम्ही अकलूजवरून आले. अकलूजवरून आलाय. काय माऊलींची सेवा करताना काय वाटतं? काय नाही, छान वाटतं. काय विठुरायाला काय सांगलं? काय सांगलं घालायचं देवाला, हाय असंच म्हणायचं. काय पाऊस नाही राज्यात, काय नाही. पाऊस पडेल की आता, पडेल? पडेल की देवाला पाऊस. हा. माऊली तुम्ही काय सांगा, काय साखरे काय हाय, ही चपात्या करू लागतो, सेवा करायची पांडुरंगाची, छान वाटतं. 3 वर्ष झालं इथे देवाला चालायचं, चालू नाही वाटलं थोडं बसायचं. वारी थकत नाही तुम्ही? थकून नाही थकत, छान वाटतं. आम्ही चालत रोज येतो, पण आज थोडं आज गाडीत आलो. नक्कीच अजून देखील काही माऊली आहेत आपल्यासोबत. माऊली काय काय करताय? माऊली चपाती लाटतोय, चपात्या लाटून भांडी घासायची, भांडी घासलं की जेवायचं, जेवून झालं की अनेक भांडी घासायची, देवाला म्हणायचं मला असंच सिरियल चालून दे, बळी येऊन दे देवा, मला काय सुद्धा सुखाचं राहून दे, सुख समाधान ह्याच्यात 16 वेळा. हा काय देवा मला सुख समाधान दे, चपात्याला काय बळ दे, असं म्हणायचं. सेवाच भगवंता ही सेवाच आहे. जेवण मुखात गेलं समाधान आहे.
नक्कीच माऊली काय सांगाल रामकृष्ण हरी. काय नाही बघा, चांगलं वाटतंय. गेल्या वर्षीपासून येते वारीला. सांगोल तालुक्यात आलोय जुन्नीसनं. गेल्या वर्षी माऊली वारीत केली त्या नंदीत औंधा आता तुकाराम महाराज. भजन म्हणाय आवडतंय, चालाय आवडतंय. त्याच्यात छोटंसं कडव म्हणा एक भजन येतही जरा आठवड्याला आहे म्हणतोय एका मंदिरात. पंढरी शेजारी आलो नो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाटपाय उभा बेटीची आवडी, करपाळू तातडी होता वेळा, नागल परिहार पुढं नाही शिन, झालं या दर्शन संताची. नक्कीच छान माऊली, एकदम मस्त वाटलं. अजून देखील काही माऊली आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. एक ज्येष्ठ माऊली देखील आपल्यासोबत आहेत, फक्त चपात्या लाटण्यामध्ये आता मग्न आहेत. माऊली काय सांगाल, कुठनं आलात तुम्ही? काय सांगाल माऊली, कुठनं आलात? मी लातूर जिल्हा लिलंग तालुका कोतल शिवणे गाव माझं. राहणार गुन्हेवाडी. वनिता गोपाळ आवरादे. वनिता गोपाळ आवरादे. आणि मला आनंद वाटतो की तिरुपती बालाजी, तिरुपती संचिता, माझी 2-3 लेकरं माऊलीच्या 11 वाऱ्या केले. ही 9वी वारी केली आहे तुकाराम महाराजाच्या रथाची. मी संस्था दिंडीत राहते. किती बी आनंद आहे मला. कशाची यादी ना की देव मला काही कृपा करू देना गेला, असं सारं ठेवलंय मला पांडुरंगानं. किती बी आनंद वाटतोय मला. वारीत हा आनंदच भेटत असतो. आनंद गजेर आनंद भेटतोय. सारे नवीन काम देतो देव आम्हाला. ट्रॅक्टर आहे घरी. घरच्या आठवणी कसलीच आठवण आहे ना घरची, कसलीच आठवणी ना. श्रीहर्ष नाव आहे माझ्या बाळाचं, नाताचं नातू पण दिला मला देवानं. सून वकील, आज गाडी आहे कंपनीला. मला पांडुरंगानं एवढं मला दिलाय. मला काही आठवण नाही घरची. देव म्हणले की देव. दूर रानात गेल्या माझ्या गाई, मजला जेवायला वाढ ग आई, मजला जेवायला वाढ ग आई. 12 भाकरीची चवड, वरी कांद्याची ग फोड, दूर रानात गेल्या माझ्या गाई, मजला जेवायला वाढ ग आई. वांगे भाजूनी भरीत करी, वरी कांद्याची कोशिंबिरी, वांगे भाजूनी भरीत करी, वरी कांद्याची कोशिंबिरी, दूर रानात गेल्या माझ्या गाई, दूर रानात गेल्या माझ्या गाई, मजला जेवायला वाढ ग आई, मजला जेवायला वाढ ग आई. माझ्या घोंगडीची दशी, गाई गेल्या इशी पशी, माझ्या घोंगडीची दशी, गाई गेल्या इशी पशी, दूर रानात गेल्या माझ्या गाई, मजला जेवायला वाढ ग आई, मजला जेवायला वाढ ग आई. माझ्या घोंगडीचा गोंडा, गाई गेल्या पहिल्या तोंडा, दूर रानात गेल्या माझ्या गाई, मजला जेवायला वाढ ग आई, मजला जेवायला वाढ ग आई. एक जनार्दनी राधा हसली, एक जनार्दनी गवळण हसली, राधा कृष्णाच्या मनामध्ये बसली, दूर रानात गेल्या माझ्या गाई, मजला जेवायला वाढ ग आई, मजला जेवायला वाढ ग आई. रामकृष्ण हरी. छान. आजी काय सांगाल, किती वारी करताय? वारीचं काय सांगायचं नाही. तुकाराम महाराज म्हणते देती घेती नरक जाती. किती गेलेलं किती वर्षापासून करताय? काय पुण्य केलेलं सांगायला येत नाही. पाप झालं थोडं, पुण्य कुणाला दिसत नाही. यमाची जाचणी आत्मराजाला श्वासाना. वारी करायची आपली. वारी काय ना, तुकाराम महाराजाच्या परस्थानाला यायचं आणि चालत पंढरपुरात टाकतर जायचं. बीड जिल्हा, माजलगाव तालुका, फुले पिंपळगाव, सागरबाई वैराळे माझं नाव. काय मिळतं वारीतून? मारीतून काय सुखासाठी. सुख हितकत गेलं हितकत त्याला हितकं सुख वाढतंय.
हात नाही, पाय नाही, करुणा नाही, दुखणं नाही, गोळी नाही, साखर नाही, डीपी नाही. किती वय आहे तुमचं? माझं वय काय सरकारने फुकट केलं, वय सांगता येत नाही. सरकारने फुकट केलं वय आता काय नक्कीच. ज्ञान देवाची समाधीन पाणी आले डोळ्याला. ज्ञान देवाची समाधीन पाणी आले डोळ्याला. लांब गेले आपले देव सासवडच्या गावाला. ज्ञानदेवाची समाधी इंद्रावणी तपली. मुक्ताबाई मारिया कान लवकर या सोपान देवा. ज्ञानदेवाची समाधी मुक्ताईला झालं दुःख. ज्ञानदेवाची समाधी मुक्ताच्या हाताला. धरामुक्ताच्या हाताला आणि दुकानीवरती नाताला. ज्ञानदेवाची समाधी मुक्ताईला झालं दुःख. बोलते तर ज्ञानदेवान समाधीला हाई सुख. आपण चौघ भावंड पूर्वीचे वनवासी. आपले सुख दुःख सांगावे कुणासी. आपले माई बाप स्वर्गाचे गणगोत. बोलले तुकाराम तुमचा इसुंचा उतार. बोला कुंडली गोर्दिली हरी. तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली. अजून एक ज्येष्ठ माऊली आपल्यासोबत. माऊली काय सांगाल, कुठून आलात? आपण वय परांडा तालुका, धाराशिव जिल्हा. त्यात मध्ये वाघवान आमचं गाव. राजाबाई माझं नाव. आणि 10 वर्ष तुकोबारायाच्या मंदिरात सेवा केली. पंढरपूरला देवला. देऊला. पण मला भागीरथी बाई सारखं त्या लोकांनी सांभाळलं. चांगलं सांभाळलं ना अजून बी सांभाळते. हो. आणि 2 महिने दुखणं येत. 3 वर्ष झालं घरी मड्यावणी. आणि वारीचा फोन आला की घोड्यावणी चालवणी. आणि 86 वर्ष मला चालू आहे. कोणी म्हणेल का? पण वारी तुकोबाराया चांगली घडवून घेतात. या लय आनंद, लय आनंद. दमा आपल्याला घरात 10 माणसं सांभाळणं होते ती. एवढी जहान सांभाळायची म्हणजे मानावं लागल. बरोबर आहे ना. हा, त्यांना किंमत द्यावी लागल. आपण समाज सगळा हाय म्हणून गोड दिसत. एकट्याने जर कीर्तन केलं तर त्याला रंग येतो का? नाही. समाजच पाहिजे. हा, मग ह्यांना समाजामुळं किंमत द्यायन तशीच सांभाळते ती बी माणसं. का तर मला अनुभव आहे 10 वर्षाचा. आपल्याला तुकोबारायानं पांडुरंगानं काय सुद्धा कमी पडून दिलं नाही. कणानं पोट भरलं. मनानं सारी कीर्तीम घडली. देव घडलं. आता काय मागणं आहे पांडुरंगाला? पांडुरंगाला वय पांडुरंगाला आता मागणी काय सुद्धा नाही. आपलं असंच वर जावं. एक गाणं म्हणते मी. माऊलींच्या याच्यामध्ये चहाचा देखील आस्वाद असं आकाडी वारीला. असं काडी वारीला. साधू आल्यात मिळो येणी. साधू आल्यात मिळो येणी. असं बोलत पांडुरंग. करावा गाठव तळुईनी. वागाठव तळुईनी. वाकरीच्या या वड्या बरी जोड खंदीला वजळ त्यात. जोड खंदीला वजळ त्यात. सन्यानुभाव तुकारामन. साधू रिंगाणव खेळ त्यात. रिंगाणव खेळ त्यात. आशिया काडी एकादश माझ्या इठ्ठल वलाड्याईला. माझ्या इठ्ठल
करी ती वदटुईनी तवा बोलतो पांडुरंग भरली आकाडी व रिटुईनी आकाडी व रिटुईनी. छान छान छान. काय सांगा कुंभीच्या काय भावना खेड तालुक्यात कोळी माझं गाव. सविता भानुदास पोळे, मी कोळी राहणार. आळंदीपाशी, आळंदी देऊपाशी कोळी आमचं गाव आहे. मी यंदाच आले, पहिलंच वर्ष आहे की देवाच्या चरणी एवढं माग नाही की दरवर्षी असं उत्सव द्यावं. मग इतका आनंद झाला, घरचं सुद्धा ध्यान व्हायनं मला. आणि आमचे आई वडील 40 वर्ष झाले देवाचे मानकरी म्हणून कामाला. आईला 30 वर्ष इथं शिंगाड वाजवाय. हा, मग आज ना मी म्हणते की मी सासरहून माहेराला आल्यागत मला असं वाटतंय. आज माझं ना विठ्ठल रुक्माई माझ्या संग आहे. मी हेच माझं भाग्य थोड समजते. हा, नक्कीच हे छान प्रतिक्रिया वेगवेगळ्या महिला भगिनींच्या आपण आता ऐकलेल्या आहेत. आणि टाळ मृदुंगाच्या किंवा अभंग गात ह्या म्हणलेल्या. आणि आता आपण एका मावशीकडनं एक गवळण देखील ऐकणार आहोत. त्या गवळणी ते आपल्याला एक सादर करत आहेत एक गवळण. आपण ती गवळण देखील ऐकणार आहोत. सावळा देखील आनंदाचा, सावळा देखील आनंदाचा, ते आनंदाचा पूर आला, ते आनंदाचा पूर आला. सावळा देखील आनंदाचा, सावळा देखील आनंदाचा. खांद्यावर गोंगडी, हातामध्ये काठी, गोंधन चारित यमुना काठी. सावळा देखील आनंदाचा, सावळा देखील आनंदाचा, ते आनंदाचा पूर आला, ते आनंदाचा पूर आला. सावळा देखील आनंदाचा, सावळा देखील आनंदाचा. एका जनार्दनी सावळा श्रीकृष्ण, गवळणी तल्लीन पाहतावो त्या. सावळा देखील आनंदाचा, सावळा देखील आनंदाचा, सावळा देखील आनंदाचा. नक्कीच छान आपण पाहिलं. एकीकडे स्वयंपाकासाठी हात चालत असताना देखील टाळ अभंग कीर्तनामध्ये या महिला मंत्रमुग्ध झालेल्या आहेत. आणि विठू नामाचा गजर यांच्याकडून चालू आहे. आणि यांना फक्त आणि फक्त पंढरीच्या विठुरायाची ओढ लागण्याची चित्रपट संस्थांच्या वतीने यांना स्वयंपाकाची सोय करायची संधी दिली असली तरी या सेवेबरोबरच हे अभंग कीर्तन गात मंत्रमुग्ध होत या सेवेमध्ये आपली सेवा बजावत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन धुमाळ, LS मराठी, निमगाव केतकी, पुणे.